अगर तुम्हाला उमेदवारी नाकारण्यात आली, तुम्ही दावेदार होता आणि तुमचं तिकीट कापण्यात आलं, कसं? आज नांदेड वाघाळा महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे आणि शिवसेनेचे मुख्य नेते तथा या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कार्यसम्राट उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि संसदरत्न डॉक्टर शिंदे साहेब आणि विधिमंडळाचे गटनेते तथा उपनेते नामदार हेमंत भाऊ पाटील यांनी आम्हाला आदेश दिले होते की तुम्ही कामाला लागा। आज नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये मी सलग 10 वर्ष नगरसेवक असताना देखील या ठिकाणी स्थानिक आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी आमची उमेदवारी काढली। हे कशासाठी? आज एवढंच कारण की हा तिसऱ्या टर्मला जर निवडून आला तर माझा स्पर्धक होतो। प्रत्येक व्यक्तीला आपला स्पर्धक म्हणून पाहतोय आणि जे निवडून येणारे सिलेक्टेड सदस्य आहेत त्यांचे तिकीट या ठिकाणी कापल्या गेलेले आहेत। आज माझ्या भगिनी आहेत सौभाग्यवती मिनेल ताई पाटील। आज यांनी एवढं 6 महिने झालं एवढं घरोघर आज त्यांनी जाऊन एवढं चांगलं सामाजिक कार्य केलेलं, एवढं चांगलं काम केलेलं आहे। माझ्यासोबत हा सोनू कल्याणकर म्हणून आज उमदा कार्यकर्ता आहे। मी माझ्या बाईटमध्ये सांगितले होते की एखाद्या कार्यकर्त्याचं तिकीट कटलं तर त्या कार्यकर्त्याला ह्या घडीला यायला 30-30, 40-40, 35 वर्ष लागतात आणि ह्या ठिकाणाहून जो कार्यकर्ता निराश होऊन परत गेला तर त्या घडी बदलली तर पिढी बदलती। फक्त स्वतःच्या पुत्र मोहापोटी त्यांनी हा शिवसेना पक्ष हा अशोकराव चव्हाणांच्या भारतीय जनता पक्षाच्या दावणीला नेऊन बांधला की फक्त एक माझा मुलगा निवडून यावा आणि बाकीचे काही झालं तर मला घेणं देणं नाही। मोळी बांधून त्यांनी अशी रस्त्यावर टाकल्यासारखे उमेदवार, लहान लहान लेकरं असे न येणारे कमकुत उमेदवार टाकले आणि आमच्यासारखे जनतेतून निवडून आलेले 10-10 वर्ष नगरसेवक राहिलेल्या माणसांचे तिकीटं काटले। आमची पक्षावर कुठलीही नाराजी नाही, आमची नाराजी आहे ते आमदार बालाजीराव कल्याणकरांवर नाराजी आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब, संसदरत्न डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब काल मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका, नाशिक, डोंबिवली ह्या मोठमोठ्या महापालिकेचे काज खूप वडाताण चालली होती आणि ते तिकीट वाटपाचे त्या रहदारीमध्ये ते बिझी होते आणि ह्या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की उपनेते कॅबिनेट आमचे मंत्री, आमचे शिवसेना नेते हेमंत पाटील साहेबांना की बाळासाहेब देशमुख, मिनलताई पाटील, सोनू कल्याणकर आणि सचिन किशवे असे 5-6 नगरसेवक जे जनतेतून निवडून येणार आहे त्या नगरसेवकांचे तिकीटं कापता कामा नाही आणि वरून शिवसेना सचिव मोरे साहेबांकडून यादीसुद्धा त्यांनी पाठवली होती। मात्र त्यांना फक्त पुत्रप्रेम आणि भारतीय जनता पक्षाच्या कशा प्रभागामध्ये सीटा निवडून येतील या अनुषंगाने त्यांनी सगळ्या प्रभागामध्ये कमकुवत उमेदवार टाकले आणि जनतेतून निवडून येणाऱ्या उमेदवाराला त्यांनी डावळ आणि त्यांची तिकीटं कापले, म्हणजे आमचेच तिकीटं कापले। मी या ठिकाणी आमदार बालाजीराव कल्याणकरांचा अतिशय मनातून विरोध करतो त्यांचा की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं पाप लागेल त्यांना आणि आम्हाला नामदार हेमंत भाऊ पाटील साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कार्यसम्राट उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आम्हाला विश्वास आहे की ते न्याय देतील। हजारो कार्यकर्त्यांचा रोष व्यक्त होत आहेत, तर काय सांगतो? निश्चितच कार्यकर्त्यांचा रोष का होणार नाही हो। आम्ही 20-20, 25-25 वर्षे भगवा झेंडा आणि खांद्यावर भगवा झेंडा, हातात धनुष्य बाण घेऊन आम्ही जनतेची सेवा केली, आम्ही कामं केले। आज हजारो कार्यकर्ते आमचे समर्थक या ठिकाणी रडायला लागलेले आहेत गळ्याला येऊन की भाऊ तुमचं तिकीट का कापलं, तुम्ही आज अपक्ष उभं टाका। मात्र मी अपक्ष उभं टाकणार नाही। हाती भगवा झेंडा आणि खांद्यावर भगवा झेंडा, हाती धनुष्य बाण आहे। आम्ही पक्षासोबत गद्दारी करणार नाही। आज आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना समजून सांगतोय, रडतायत कार्यकर्ते, आमचं सुद्धा मन भरून येतंय, मात्र नाईलाज आहे। पुत्रपोहापोटी आमदारांनी अशोकरावांच्या दावणीला पक्ष बांधलाय। हे पक्ष वरून एकनाथजी शिंदे साहेबांनी, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी, नामदार हेमंत भाऊ पाटील आमचे नेते यांनी याची नोंद घ्यावी। मी या ठिकाणी आपल्याला एवढीच विनंती करतो आणि मला एवढी गॅरंटी आहे, प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 1 तरोड्याची जनता निश्चितच आमदाराची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। माझी जनता मायबाप आज हाळहाळ करते हो। एक चांगल्या कार्यकर्ता, लहानपणापासून भगवा झेंडा हाती घेऊन फिरणारा कार्यकर्ता, तळमळीच्या कार्यकर्त्याच्या, आणि काय चुकलं ह्या माऊलीचं? आज IIT 3 लाख रुपये 4 लाख रुपये महिना पगार असताना सोडून जनतेचा सेवा आज वसाहा खांद्यावर घेतला आणि तळागाळामध्ये जाऊन, गल्लीबोळामध्ये जाऊन महानगरपालिकेच्या प्रभागामध्ये आज 4 राऊंड झालेले आहेत आणि ज्यांना तिकीट, अशा तिकीट दिले लोकांना की ते पॉकेट मनी घेऊन घरला जाणार आहे, त्यांना पक्षाचं काही घेणं देणं नाही, त्यांना शिवसेना पक्ष देखील माहीत नाही। ज्या ठिकाणी अशोकरावां मुख्यमंत्री असताना ह्या ठिकाणी आम्ही पक्ष रुजवला, वाढवला आणि टिकवला आणि आज घडीला आमच्यासारख्या सिलेक्टेड नगरसेवकांवर जर ही दुर्दैवी वेळ येत असेल
तर माजी एकनाथजी शिंदेसाहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि नामदार हेमंत भाऊ पाटील आमचे नेते, आम्हाला हात जोडून माझी विनंती आहे की आम्ही पक्षाशी बैमानकी करणार आहे, आम्ही धनुष्यबाणाचा प्रचार करू, मात्र या आमदार असा पक्ष विकणाऱ्या आमदाराला कुठंतरी या ठिकाणी चाप बसला पाहिजे, माझी विनंती आहे. निवडणुकीची तयारी सुरू केली होती पूर्णपणे आणि होती की फक्त शिक्षण मागच्या 7-8 महिन्यांपासून मी सांगवी प्रभाग क्रमांक 3मध्ये मी माझे उमेदवारीची तयारी केली होती. माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि शिवसेनेचे नेते माननीय डॉक्टर श्रीकांतदादा शिंदेसाहेब यांनी कल्याणकर साहेबांना फोन करून सांगितलं होता की मिनल पाटील यांचं तिकीट दिलंच पाहिजे तुम्ही, आणि उमेदवारीचा अर्जासोबत आमच्या नावांची लिस्टसुद्धा आली होती. एवढं केलं असूनसुद्धा शेवटच्या मोमेंटपर्यंत आम्हाला आमचा फॉर्म तसाच दाबून ठेवला आणि 1 वाजता त्यांनी आमचा फॉर्म कापून दुसऱ्या उमेदवाराला दिला गेला. काय कारण? त्यांना असं वाटतं की मी येणाऱ्या पुढच्या काळामधली त्यांची स्पर्धक आहे, या कारणास्तव त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पक्षश्रेष्ठीकडे तुम्ही सांगितलं? निश्चितच आम्ही अजूनपर्यंत तर काही पक्षश्रेष्ठींना सांगितलेलं नाही आहे, त्यांच्यापर्यंत गोष्टी पोहोचल्याही असतील, कारण नामदार हेमंतभाऊ पाटील यांना या सर्व गोष्टींची माहिती आहे. त्यांनीसुद्धा आमच्यासाठी प्रयत्न केले. त्यांनीसुद्धा कल्याणकर साहेबांना फोन करून जाब सांगितलं होतं की तुम्ही आमच्या या 7 ते 8 उमेदवारांची नावं त्यांनी दिली होती, त्या 7-8 उमेदवारांना तुम्ही उमेदवारी दिलीच पाहिजे असं सुद्धा ठामपणे सांगितलं असताना सुद्धा शेवटच्या मोमेंटला माननीय आमदार बालाजीराव कल्याणकर साहेबांनी आमचे सगळ्यांचे AB फॉर्म रद्द केले. आता समोर कसं अपयश मिळवणार? आता आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये मी स्वतः जनतेमध्ये जाणार आहे. माझी जनता जर म्हणत असेल मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही लढलंच पाहिजे आमच्यासाठी, आपल्या सांगवी प्रभागाच्या विकासासाठी, तर मी नक्कीच त्यावरती विचार करेन आणि मी पुढचा निर्णय घेईन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.